तुमचा उदो उदो आणि तुमचं कल्याणच होईल, तसंच मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो. नक्कीच सर, पाहायला गेलं तर एकीकडे सगळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आहे वारंवार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काय वाटतं तुम्हाला, योग्य आहे का ती मागणी? हे कोण करायलंय? हे करायलंय धस. हे कोण? मराठ्याचा पुढारी व्हायला निघालाय. मी ते मिकी माऊस क्लब हाऊस मधल्यासारखं म्हणलो की नाही तुम्हाला. दुसरं कोण करायलंय? जरंग्या. तिसरं कोण करायलंय? आमदार साळुंके. हे सगळे कोण आहेत? हे एका मराठा समाजाच्या पुढारपणाच्या स्पर्धेतले खेळाडू आहेत आणि त्यांना करायचंय काय हे सगळं करून? तर वंजारी समाजाचे जे पुढारपण आहे, धनंजय मुंडे असतील किंवा मुंडे कुटुंबीय असतील किंवा वंजारी समाजातले उभरते तारे असतील, मला सांगा, म्हणजे इथपर्यंत खालची पातळी मी पाहिली नाही की तुम्ही जामीन मिळाला तर आम्ही असं करून टाकू, म्हणजे कोर्टाला थ्रेट करायला तुम्ही. ते दमानियांनी तर सांगितलं की वैद्यकीय उपचार कसा करावा. अरे, सामाजिक कार्यकर्त्याची एक मर्यादा असते. आंबेडकरी चळवळीतले, तुम्हाला सांगतो, दलित पॅंथरचे कार्यकर्ते सुद्धा कधी सुद्धा आपल्या मर्यादा ओलांडत नाहीत. असं काहीतरी ओलांडू नका ज्याच्यामुळे सगळीकडून उद्रेक होईल. सांगायचं तात्पर्य की हे सगळं धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्यामागचं हे षडयंत्र आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे काय कोणी बालखानत काय होत नाही. अख्खा समाज, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्तामधला ब्राह्मण, हे सगळेजण मुंडे साहेबांसोबत आहेत. मुंडे साहेबाच्या मंत्रिपदाला कोणताही धोका लागू शकत नाही, कारण मुंडे कुटुंब, मग पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, मोठे मुंडे साहेब असतील. अरे, मोठे मुंडे साहेब जेव्हा मंत्री होते ना, तेव्हा गुणरत्न सदावर्ते कोणत्या चळवळीतून आलेला, यापेक्षा गुणरत्न सदावर्तेंच्या पाठीवर कायदेशीर दृष्ट्या संरक्षण देण्याचं काम सुद्धा मुंडे साहेबांनी केलेलं होतं. हे इतिहास जर कोणी वाचून पाहिला तर त्याला कळेल. त्या गुणरत्न हे उगा बोलत नसतंय. धनंजय मुंडे असतील, पंकजाताई असतील, त्यांनाही मला सांगायचंय की मोठे मुंडे साहेब मंत्री असताना त्यावेळेस वैद्यकीय विद्यार्थ्यांना तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी आशीर्वाद दिला होता. हे जातीची लढाई नाहीये आमची. ज्या प्रकारे धस आणि जरंगे लढतंय किंवा साळुंके लढतंय,